मिडास टच. लेखक सुरेश नावडकर. वाचन दत्ता सरदेशमुख. मिडास टच. दिग्दर्शकाची कारकीर्द ही साधारणपणे 20 वर्षांची असते. या 20 वर्षात तो आपला असा काही ठसा उमटवून जातो की त्यानंतरच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचे चित्रपट हे गाईड म्हणजे मार्गदर्शक होतात. असाच 3 भावांमधला एक धाकटा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या दोघाहून अधिक सरस ठरला. पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं आईविना एका वकील पित्यानं लहानाचं मोठं केलेल्या 2 मुलांनी मुंबई गाठली. चेतन आणि देव यांचं चित्रपटसृष्टीत बस्तान बसल्यावर धाकटा विजय मुंबईत आला. मुंबई ते महाबळेश्वर प्रवासात त्यानं देवला आपली कथा ऐकवली. देवानंदला ती आवडली आणि टॅक्सी ड्रायव्हर या पहिल्या चित्रपटापासून गोल्डी युग सुरू झालं. त्यानंतर 9-2-11, काला बाजार, तेरे घर के सामने, हम दोनों, 3 देवियाँ हे चित्रपट त्यांच्या शिरपेचात रोवले गेले. काला बाजार या एकाच चित्रपटात 3 बंधूंनी एकत्र काम केलेलं आहे. प्रत्येक श्रेष्ठ दिग्दर्शकाचं आयुष्यात एकाच हिट चित्रपटामुळं त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जातं. तसं विजय आनंदचं नाव अजरामर झालेलं आहे ते गाईडसाठी. गाईड खरं तर राज खोसला करणार होते, मात्र वैदानं त्यांना नाकारलं. मग तिथं वर्णी लागली विजयची. विजय आनंदनं पटकथा, संवाद, दिग्दर्शन, संगीत आणि गाण्यांवर मेहनत घेतली आणि चित्रपट यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवला. गाईडमधली प्रत्येक फ्रेम सर्वोत्कृष्ट आहे. संवाद अप्रतिम आहेत. गाण्यांचं चित्रीकरण करण्यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. त्यासाठी फली मिस्त्री या कॅमेरामनचं योगदान वादातीत आहे. फ्लॅशबॅक तंत्राचा अतिशय खुबीनं वापर करून चित्रपटाची कथा उत्कंठावर्धक मांडलेली आहे. आजही गाईड हा चित्रपट या क्षेत्रातल्या उमेदवारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतो आहे. 3री मंजिलचा नायक खरं तर देवानंद होता. काही कारणानं तिथं शम्मी कपूर नक्की झाला. आशा पारेख नायिका, प्रेमनाथ खलनायक, आरडीची झिंग आणणारी एक से बढ़कर एक अशी हिट गाणी, यातल्या थरारक रहस्याची गुंतागुंत विजय आनंदनं उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक गाण्याचं टेकिंग हे अफलातून केलं. त्यातलं ओ मेरे सोनारे सोनारे हे आजही ताजंतवानं वाटतं. याचं सर्व श्रेय फक्त गोल्डीलाच जातं. ज्वेल थीफ या रहस्यमय चित्रपटाची तुलना हॉलिवूडपटाशी होऊ शकते. ती विजय आनंदच्या क्रिएटिव्ह दिग्दर्शनामुळंच. पहिल्यांदा हा चित्रपट पाहणाऱ्याला देवानंदचं डबल रोल आहे असा भास होतोच. तनुजा, वैजयंतीमाला, अंजू महेंद्रू, हेलन आणि फरियाल या 5 तारका घेऊन या चित्रपटाच्या वेगवान कथानकानं प्रेक्षकांना शेवटपर्यंत जागचं हलू दिलं नाही. ज्वेल थीफमधलं कळसाध्यायाचं होंठों पे ऐसी बात हे 14 मिनिटांचं गाणं आजही हिट गाण्यांमध्ये मोडलं जातं. जॉनी मेरा नाम हा चित्रपट उत्कृष्ट संकलन कसं असावं याचा उत्तम वस्तुपाठच आहे. विजय आनंदनं टायटल्सपासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवलं आहे. प्रत्येक गाण्याचं चित्रीकरण लाजवाब केलं आहे. या चित्रपटाच्या पुढं दिलीप कुमारच्या गोपी आणि राज कपूरच्या मेरा नाम जोकरनं हात टेकले होते. या चित्रपटानंतर गोल्डीनं तेरे मेरे सपने हा चित्रपट केला. एका वेगळ्या विषयावरच्या या चित्रपटानं त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. यातल्या प्रत्येक गाण्याचं टेकिंग हे मिडास टचच आहे. याच दरम्यान विजय आनंद ओशोंच्या संपर्कात आला. त्यानंतरचे त्याचे चित्रपट सुमार दर्जाचे होऊ लागले. छुपा रुस्तुम, राजपूत, राम बलराम, बुलेट, ब्लॅकमेल इत्यादी चित्रपटांवर मेहनत घेऊन सुद्धा ते बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत.
विजय आनंदनं काही चित्रपटातून भूमिकाही साकारल्या, मात्र तो त्याचा पिंड नव्हता. रेखाबरोबरचा डबल क्रॉस, जया भादुरीबरोबरचा कोरा कागज, नूतनबरोबरचा मैं तुलसी तेरे आंगन की असे चित्रपट त्याची प्रेक्षकांवर छाप पाडू शकले नाहीत. 1998पर्यंत विजय आनंद या क्षेत्रात होता. त्यानंतर या मायानगरीपासून तो दूर राहिला. 23 फेब्रुवारी 2004 रोजी त्याचं हे सुवर्णयुग अनंतात विलीन झालं. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळं विजय आनंदचा, गोल्डीचा कोणताही चित्रपट आपण कधीही पाहू शकतो. गाईडची तर मी अनेकदा पारायणं केलेली आहेत, केवळ त्या गोल्डीसाठीच. मिडास टच. लेखक सुरेश नावडकर. मोबाईल नंबर 9730034284. या लेखाचं वाचन दत्ता सरदेशमुख. मोबाईल नंबर 8329730186.